गुजरात प्रांत पद्मशाली युवजन संगमतर्फे आयोजित युवा मेळावा आणि गुजरात प्रांत पदाधिकाऱ्यांची निवड अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात सुरत येथे संपन्न झाली. पद्मशाली युवजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या अध्यक्षतेखाली तर अखिल भारत पद्मशाली संघाचे अध्यक्ष कंदाकटला स्वामीजी महेश जिंदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य मेळावा पार पडला. मेळाव्याची सुरुवात समाजाचे कुलदैवत भगवान श्री मार्कंडेय महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर सादर झालेल्या भरतनाट्यम नृत्याने कार्यक्रमाला पारंपरिक कलात्मकतेची सुंदर उंची लाभली. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुजरात सुरत प्रांताचे युवक अध्यक्ष म्हणून नागराजू सामानतला, वेणुमारा जनरल सेक्रेटरी, अंबादास आडम खजिनदार, रोहित हरिदास जाटला जॉइंट सेक्रेटरी, मेहुल कामवार वाइस प्रेसिडेंट, राकेश बोगा रिसर्च अँड डेव्हलपमेंट, राजू तालापल्ली वर्किंग प्रेसिडेंट, नित्यानंद मुनगापटी वाइस प्रेसिडेंट, योगेश चिरंदास, साईकुमार श्रीरामुला, अमर चिट्टियाल, राकेश वड्डेपल्ली, रविशंकर साधुपटला कमिटी मेंबर, अशोक मिट्टिकोला कमिटी मेंबर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यांच्या निवडीने उपस्थितांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते समाजाच्या प्रश्नांवर झालेली सखोल चर्चा आणि त्यातून झालेले ठोस निर्णय. समाजाच्या आर्थिक उन्नतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे ठरवण्यात आले. तसेच शैक्षणिक प्रगती, रोजगार निर्मिती, उद्योजकता, वंचित घटकांचे पुनर्वसन, समाजातील युवा संघटनाची बळकटी या विषयांवर अनेक निर्णय मेळाव्यात घेण्यात आले. पद्मशाली समाजाचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून ते मार्गी लावण्याचा निर्धार करताना राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा म्हणाले, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने कार्यरत राहू. पद्मशाली समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. भारतातील विविध राज्यातील तसेच अनेक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्यामुळे मेळाव्याला विशेष वैशिष्ट्य प्राप्त झाले. खेळीमेळीच्या आणि बांधिलकीच्या वातावरणात हा मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.